नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 88. विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला 11वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. लांबचे काही स्पष्ट दिसत नसेल तर आपण दुर्बीण वापरून ती गोष्ट बघू शकतो. तसेच एखादी छोटीशी गोष्ट अजून जवळून बघायची असेल तर एखादे सूक्ष्मदर्शक यंत्र किंवा मायक्रोस्कोप आपली मदत करू शकेल. गोष्टीचा अभ्यास करायचा म्हणजे दृष्टीही महत्वाची. याच दृष्टीचा या अध्यायाशी काय संबंध हे जाणून घेऊया. न तु मां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. हा 11व्या अध्यायातील 8वा श्लोक. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू तुझ्या भौतिक डोळ्यांनी माझे वैश्विक रूप पाहू शकत नाहीस, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. मागच्या भागात आपण श्रीकृष्णांच्या विश्वरूपाबद्दल बोलायला सुरुवात केली. 33 कोटी देव म्हणजे कोण हे जाणून घेतले. तसेच आपण हे देखील शिकलो की कुठल्याही गोष्टीबद्दल जाणून घेण्या अगोदर एक प्रकारची जाणीव किंवा अवेअरनेस गरजेचे आहे. 7व्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला गुडाकेश असे म्हणतात. आधीच्या एका भागात आपण जाणून घेतले होते की गुडाकेश म्हणजे एक अशी व्यक्ती जी आपल्या झोपेवर नियंत्रण आणू शकली आहे. कॉन्करर ऑफ स्लीप. आपण तेव्हा शिकलो होतो की झोप हे अज्ञान किंवा इग्नरन्स याचे प्रतीक आहे. या झोपेवर नियंत्रण आणणे म्हणजे आपल्या अज्ञानावर मात करणे. इथे श्रीकृष्णांचे अर्जुनाला गुडाकेश म्हणण्याचे कारण हे आहे की ते एकाग्रतेची शक्ती वापर असा उद्देश त्याला करत आहेत. या शक्तीने तो भगवंतांचे विश्वरूप बघू शकेल. अर्जुनाच्या काही शारीरिक मर्यादांमुळे त्याला भगवान पश्चिमे किंवा बघ असे म्हणत असले तरी त्याला हे रूप काही दिसत नव्हते. या विश्वरूपात अर्जुनाला सचराचरम म्हणजे या विश्वातील स्थलांतर आणि स्थिर राहणाऱ्या सर्व गोष्टी श्रीकृष्णात दिसतील. तसेच यच्छान्यद्रष्टुमिच्छस्मी म्हणजे काय काय घडले आहे, घडणार आहे या सर्व गोष्टी देखील अर्जुन बघू शकतो. श्रीकृष्णांचे हे सांगण्यामागचे कारण म्हणजे अर्जुनाला आपले भविष्य बघता यावे किंवा एखाद्या मॅजिक बॉलसारखे त्याला त्याच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळावी म्हणून नव्हते. हे सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला ही जाणीव करून देत होते की आपल्या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. मग या गोष्टी आणि घटना काही असो, त्यांचे स्वरूप देखील काही असो, या सर्व गोष्टी व घटना यांना वैश्विक योजनेत एक स्थान आहे. इथे आपल्याला आपण या विश्वाचा किती छोटासा भाग आहोत आणि आपल्या हातात फक्त आपले कर्म करणे एवढेच आहे याची जाणीव होते. आपल्या अहंकारामुळे आपण बऱ्याच गोष्टींचा चुकीचा अंदाज लावतो आणि कदाचित मनात येणाऱ्या दुःखाचे कारण हेच असावे. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते बघूया. श्रीकृष्णाचे विश्वरूप हे अर्जुन आपल्या डोळ्याने बघणे शक्य नव्हते. हे कसे काय? अर्जुनाच्या दृष्टीत काहीच अडचण नव्हती. इथे आपण एक उदाहरण बघूया. एखाद्या व्यक्तीचा लहानपणापासूनचा अभ्यास जर मराठीत असेल तर त्या व्यक्तीला देवनागरी लिपीत लिहिलेले सगळे काही वाचता येईल. जर या व्यक्तीला इंग्रजी भाषा येत नसेल तर इंग्रजीतील लिपीत लिहिलेल्या गोष्टी वाचणे शक्य नाही, बरोबर? या भौतिक जगात राहून आपली बुद्धी आणि आपल्या इंद्रियांना भौतिक गोष्टी सहज दिसतील, समजतीलही,
पण भगवंतांचे हे विश्वरूप एक दिव्य स्वरूप, डिवाइन फॉर्म आहे. हे रूप बघायला श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करतात. ही दिव्य दृष्टी अर्जुनाला केवळ दिव्य स्वरूप पाहण्याचीच नाही, तर त्याचा सखोल अर्थ समजून घेण्यास आणि त्याचे विश्लेषण करण्यास मदत करेल. आपल्याला इथे हे लक्षात येते की खरे ज्ञान आणि दृष्टी ही केवळ भगवंतांच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून आपल्यातील भक्ती, नम्रता या आपल्याला आपल्याबद्दल आणि आपल्याला या विश्वाबद्दल बरेच काही शिकवून शकते. आपल्या दैनंदिन जीवनात याचा काय अर्थ होऊ शकेल? हेच की एका विषयाचा सखोल अभ्यास करायचा असेल तर आपली दृष्टी तशी हवी. हा विषय कुठलाही असो, त्याचा खरा अभ्यास हा आपण त्या विषयाकडे कसे बघतो यावर अवलंबून आहे. हे लक्षात ठेवून भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.